राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिमी पाऊस। विदर्भ मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा। धरणांमध्ये 71% पाणीसाठा तर 90% खरीप पेरण्याही पूर्ण। विदर्भातल्या काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट। नागपूरमध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, मात्र नागरिकांना पावसाची प्रतीक्षा। हलक्या पावसाचा हवामान विभागानं वर्तवलाय अंदाज। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका। 443 शेतकऱ्यांच्या भात रोपांचे तर 1436 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान। नुकसानीपोटी एकूण 1,33,63,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही करण्यात आला सुपूर्द। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर, सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात। धरणांची पाणी पातळी वाढणार। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला। कास तलावाचे महिला नगरसेवकांकडून ओटी भरण। कास तलाव पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी। गोंदिया या ठिकाणी झालेल्या पावसानं जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। पुजारी टोला धरणाचे 6 गेट 1.5 फूट उंचीने सुरू, तर 2 गेट 1 फूट उंचीने सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील पलढग या ठिकाणी मध्यम प्रकल्प 100% भरला। सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू। पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जळगावच्या गिरणा धरणातून विसर्ग घटला। 4,952 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढवता येणार। गिरणा पाटबंधारे विभागाची ही माहिती। नाशिकच्या येवल्यातील पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी आलं। दिंडोरी, चांदवड आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार सिंचनाचा लाभ। वाघूर या धरणावरून जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आता गळती लागली आहे। वॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी। लोणावळ्यात पावसानं पर्यटकांना भुरळ। भुशी धरणावरती पर्यटकांची गर्दी। उत्साही वातावरणानं भुशी धरण परिसर फुलून गेला। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन। जळगावच्या चाळीसगावमधील पाटणा देवीच्या धवलतीर्थ धबधब्याच्या कुंडामध्ये बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू। कृष्णा संतोष गायकवाड असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची चिखलदऱ्याला पसंती। जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिली। पर्यटनातून चिखलदरा नगरपालिकेच्या तिजोरीत 23 लाखांचा अधिकचा महसूल जमा। राज्यात 30,000 शिक्षक भरती होणार। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेवर भरती प्रक्रिया पडणार पार। मालेगावच्या कृषी विद्यापीठात माती परीक्षण लॅबचं लोकार्पण। परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ। मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत लॅबचं लोकार्पण। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना तडे। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता। नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचं केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याची देखील माहिती। पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमध्ये ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचला। पुढील गावांना जाणारी एसटी सेवा पूर्णतः बंद। एसटी सेवा बंद, त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय। पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। धाराशिव शहरातील डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जीवघेणा खड्डा। रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांकडून अनोखी बॅनरबाजी। खड्ड्यात पडायला या आणि आणखी एक बळी पाहिजे, तुमचा लाडका गुत्तेदार, अशा आशाचा उपरोधिक बॅनर। यवतमाळ शहराच्या रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य। नगर परिषदेकडून भरपावसात खड्डे भिजवण्याचं काम युद्धपातळीवर। रस्त्यावरती माती मिश्रित मुरुम टाकला, त्यामुळे अपघातांचं प्रमाण आणखी वाढलं। जळगावमधील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल। महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरुम टाकून दुरुस्ती। नाशिकच्या मालेगावमधील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरती जीवघेणे खड्डे। खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ व्हायरल। सुदैवानं दुचाकीस्वार वाचला। गोंदियाच्या आमगावमधील किडगेपार शिवनी जवरी रस्ता बंद। नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला। नागरिकांनी पाण्यातून ये जा करू नये, प्रशासनाचं नागरिकांना हे आवाहन। विविध मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये लिंगायत समाजाचं आंदोलन। तर लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्याचीही मागणी।
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा महामोर्चा। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जातीतील समाजांचा सहभाग। ठाण्याच्या शहापूरमधील उमरई गावामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीची दुरावस्था। आदिवासी दिनानिमित्त सर्व ग्रामस्थांकडून समाधीची डागडुजी करण्याची ही मागणी। लातूरच्या चाकूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या बालाजी चाकूरकरांच्या कारवरती दगडफेक। आजमसोंडा या गावामध्ये चौकशी करण्यासाठी आल्यानंतर चाकूरकरांवर दगडफेक। भ्रष्टाचाराचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडूनही चौकशी। लोणावळ्यामध्ये पर्यटकांना बिबट्या दिसला। बिबट्या पर्यटकांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। कल्याण पश्चिम या ठिकाणच्या खडकपाडा सर्कल भागामध्ये दुचाकीच्या हेडलाईटमध्ये घोणस साप आढळला। घोणस आढळल्यानं वाहन चालकाची तारांबळ। सर्पमित्रानं सापाला पकडून जंगलात सोडलं। जळगाव पारधी बायपास महामार्गावरती 15 ऑगस्ट पासून एकेरी वाहतूक। राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संरक्षक भिंत दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर। आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या घोटीमध्ये भव्य रॅलीचं आयोजन। पारंपरिक वेशभूषेमध्ये वाद्यावरती तरुणाई थिरकली। मालेगावच्या बणीमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा। बिरसा मुंडा प्रतिमेचं पूजन करून शोभायात्रा काढली। आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रेने रंगत वाढवली। विश्व आदिवासी दिनानिमित्त नंदुरबारमध्ये आदिवासी संस्कृतीचा जल्लोष। पारंपरिक वेशभूषेमध्ये ढोल आणि वाद्यांच्या तालावरती आदिवासी बांधव थिरकले। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। सकाळपासून भक्तिमय वातावरण। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। परभणीमध्ये रुग्णवाहिकेअभावी प्रसूती दरम्यान आईसह बाळाचा मृत्यू। परभणीच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना। महिलेसह बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अँब्युलन्स चालक आणि डॉक्टरवर गुन्हा दाखल। बेजबाबदार वागल्याचा ठपका ठेवत 5 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। नवी मुंबईच्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणाऱ्याला अटक। संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची पोलिसांची माहिती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर कारवाई। पुणे विमानतळ परिसरातील द हाऊस कम्युन पबवर कारवाई। पहाटे 3 वाजेपर्यंत पब सुरू असल्यानं पोलिसांची कारवाई। पबमध्ये पार्टी करणाऱ्या 62 जणांची चौकशी सुरू। बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये अत्याधुनिक मशिनरी दाखल। बॅगेज स्कॅनर, डोअर फ्रेम आणि हँडहोल्ड मेटल डिटेक्टर यासह अन्य वस्तू कारागृहात दाखल। कारागृहातील कैद्यांकडे अवैध वस्तू आढळल्या। त्यानंतर कारागृह प्रशासनानं या सर्व आधुनिक मशीन्स आणल्या। अहिलानगर पालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू। मुकुंदनगर भागामध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं केलेल्या मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी। घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला। अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात।